कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नांदेड येथील महादेव पिपळगाव शिवारात शेतपिकाची पाहणी केली। गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील लाखो हेक्टरला जयतेचा फटका बसलाय। आपण जर बघितलं तर नांदेड जिल्ह्यात 6,48,533 हेक्टरवरील पिकं जे आहे ते पाण्याखाली गेली, त्यामुळे जे आहे ते शेताचं मोठं नुकसान झालंय। आणि आज कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या पिकाची पाहणी केली। मात्र कृषी मंत्र्यांनी पाहणी करून सुद्धा शेतकऱ्यांमध्ये जे ते नाराजी पाहायला मिळते। आपल्यासोबत काही शेतकरी सुद्धा आहेत, त्या शेतकऱ्यांसोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। खरं तर कृषी मंत्र्यांनी स्वतंत्र दौरा करावा अशी या सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे। कृषी मंत्र्यांनी खरं तर या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा सुद्धा प्रयत्न केलाय आणि त्याच अनुषंगाने जे आहे ते आपण स्थानिक शेतकऱ्यांशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत। काय सांगाल, आता कृषी मंत्री येऊन गेलेत? कृषी मंत्री आले होते, पण त्यांनी असा ठोस निर्णय काहीच दिलेला नाही, घोषणा केलेली नाही। मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला विचारून आम्ही पुढील मदतीची घोषणा करू असं त्यांनी सांगितले। काय चर्चा काय झाली तुमची? चर्चा काहीच नाही, येऊन बघून गेली पिकं, सर्व पिकं पूर्ण खराब झालेली आहेत। 8,500 रुपये जी शासनाने रक्कम जाहीर केली होती ती लवकरात लवकर शेतकऱ्याला मिळवण्यासाठी प्रयत्न करेल असं त्यांनी सांगितलं, पण त्यांच्याकडून खूप अपेक्षा होती, त्यांनी काहीच केलं नाही। घोषणा करतील वाटलं, स्वतः कृषी मंत्री असून ते उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना विचारून आम्ही पुढील काय आहे ते नुकसान भरपाई देण्याचा विचार करू असं त्यांनी सांगितलं। म्हणजे दुसरे शेतकरी आपल्यासोबत काय सांगाल, ज्या पद्धतीने नांदेड जिल्ह्यात नुकसान झाले, शेतकऱ्यांना मदत मिळाली का? आज एवढं हे वाटलं की बाबा आज आपल्या इथं कृषी मंत्री आले होते। एवढा आनंद वाटला होता सर्व शेतकऱ्यांना की काहीतरी कृषी मंत्री आलेत म्हणजे काहीतरी देणार, काहीतरी देणार, काहीतरी बरं असं। तर असं कळलं आम्हाला की कृषी मंत्री आमची शेताची पाहणी न करायला येता त्यांनी वाशिमचे पालकमंत्री आहेत, त्यांना तिथून आपल्याला नांदेड येथून एअरपोर्टनं जाण्याकरता आणि रोडला येऊन रोडची पीक पाहणी करणे। अरे बाबा, आमचे नद्यामध्ये आमच्या गोदावरी पाट्याला येऊन बघा तुम्ही, आमचे शेतकरी, आमचे ढोरं जनावरं किती वारले आणि त्याचं कोण नुकसान देणार, त्याचं सर्व कोण करणार? आणि आत्तापर्यंत कोणालाच माहीत नव्हतं की कृषी मंत्री आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये येणार होते। हे असं अचानकमध्ये माहिती झालं, तेव्हा आपले काही शेतकरी एकत्र जमले। शेतकऱ्यांनी एक प्रश्न विचारला साहेबांना, साहेब आमच्यावर एवढा मोठा अन्याय झालेला आहे, एवढं मोठा आम्हाला देवानं आमच्यावर कोप टाकलेला आहे, ह्या शेतकरी जगावा का मरावा? कारण का, एक तर तुम्ही इलेक्शनमध्ये कर्जमाफी करतो म्हणल्या, कर्जमाफी केला नाही, आत्तापर्यंत कर्जमाफी झाली नाही, कर्जमाफी तर झालीच नाही, पण उलट आज एवढं मोठं नुकसान झालंय, त्या शेतातून माल काढायला सुद्धा शेतकऱ्यापाशी आमच्या शेतकरी बांधवापाशी 1 रुपयाची सुद्धा मदत मिळाली नाही। तात्काळ मदत म्हणून हे कसं राहते, शासकीय म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीमधून हा निधी मिळाला पाहिजे, तरी अजून कुठल्याच पद्धतीचा निधी मिळाला नाही। मुखेड तालुक्यामध्ये गावोना-गाव होऊन गेले, त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा मीडिया तुम्ही त्याला फोकस केलात, तरी अजून आजपर्यंत तिथं काही मदत भेटली नाही तिथल्या आमदारांना। आणि स्थानिक जिल्ह्यातले जेवढे बी आमदार आहेत महायुतीचे आमदार अजून सुद्धा कुठंच कधीच पद्धतीचं सर्वे केलं नाहीत। या मुदखेड मतदारसंघाचे आमचे जे चव्हाणताई आहेत त्यांनी सुद्धा ह्या पद्धतीचा कुठं सर्वे केला नाही। आणि नांदेड जिल्ह्यातील कोणत्याही लोकप्रतिनिधींनी आम्हाला एवढंच म्हणायचं आहे, शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी आणि आम्हाला शेतकरी एवढीच अपेक्षा करतो। निश्चित आपण बघतोय शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केलाय, काय मागणी आहे? कृषी मंत्री म्हणले की शेतकऱ्यांनी काळजी करू नये। आम्ही काय करू, मला एकच विनंती आहे पत्रकार बंधूंना, तुम्ही जे आत्ता नाव घेतलं महादेव पिंपळगावला येणार होते साहेब, कोण्या आधारे? महादेव पिंपळगावच्या ग्रामपंचायतीला सूचना होती का? त्यांनी विचारलं का आम्ही येणार आहोत? शासनानं आम्हाला सांगितलं का, प्रशासनाने आम्ही येणार आहोत, आम्ही पाहणी करणार आहोत? त्यांनी जर आम्हाला सूचना केली असती तर आम्ही पूर्ण शेतकरी बांधव जमा केले असतो। आणि मी विनंती केली आपल्या कृषी मंत्र्याला की बाबा तुम्ही रोडवरून बघू नका, पाहणी करू नका, आपण प्रत्यक्ष नदीकाठी जाऊ, नदीकाठची काय हाल झालेली आहे शेतकऱ्याची ते प्रत्यक्षात बघा। पण त्यांनी आज जे ते शेतकऱ्याची पाहणी करण्यासाठी आलेच नव्हते, ते गेले होते वाशिमला। वाशिमहून त्यांचं विमान होतं, पालकमंत्र्याच्या दौऱ्यामध्ये आले होते वाटाले माझ्या मते। ते विमानासाठी जात असताना त्यांना वेळ होता 5-10 मिनटं, त्यांनी काहीतरी उगं शायनिंग करण्यासाठी पत्रकाराला बोलून इकडे तिकडे करून रोडवर पाहणी करून गेले। मी त्यांना 2-3 वेळेस विचारलो, बाबा तुम्हाला जर पाहणी करायची असेल शेतकऱ्याची तर तुम्ही 2 दिवस वेळ काढा आणि पूर्ण नांदेड जिल्ह्याची परिस्थिती काय आहे हे पहा, त्याला आपण पाहणी म्हणतो। खरोखरच कृषी मंत्री पाहण्यासाठी आले होते आणि शेतकऱ्याच्या हिताचे होतं असं आपण मानतो, पण हे त्या विमानासाठी जात असताना त्याला विमानाला वेळ असल्यामुळे ते हे करू राहिले, इथं जाता कुठंतरी शायनिंग करायची,
हे त्याचा डावपेच होता. शेतकऱ्याला फुलतापा द्यायचा हे कार्यक्रम होता त्यांचा. निश्चित आपण बघतोय हे सगळे शेतकरी होते. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आताच या सगळ्या शेतीची पाहणी केली. मात्र केवळ त्यांना नांदेडहून विमान गाठायचं होतं, त्यामुळे जे आहे ते त्यांनी अशा पद्धतीने जे आहे ते रस्त्यावर येऊन पाहणी केली असा आरोप सुद्धा या सगळ्या शेतकऱ्यांनी केला आहे. आणि कृषी मंत्र्याच्या विरोधात जे आहे ते प्रचंड नाराजी या सगळ्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, महादेव पिंपळगाव, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.